Hello. My voice clear? या ठिकाणी मला एक आपल्याला सांगायला आवडेल. मला विशेष आनंद होत आहे की धरती आबा बिरसा मुंडा यांनी 1875 यांचा जन्म आणि 1900ला हा त्यांचा काळ आहे. झारखंडमधील आदिवासी समाजाला जागृत करून इंग्रज अधिकारी, पुरोहित वर्ग, सावकार, जमीनदार, ठेकेदार, सरकारी अधिकारी यांच्या विरोधात एक बंड पुकारले. या बंडाला त्यांनी उल गुलान असे नाव दिले. आदिवासी क्रांतिकारक धरती आबा बिरसा फक्त 24 वर्षे 7 महिने त्यांचं आयुष्य होतं. उलगान एक साहित्यिक चळवळ, वसईचे आपले जे वर्तक कॉलेज आहे तेथील प्राध्यापक डॉक्टर सखाराम डावखोरे वसई हे या कार्यक्रमाचे आयोजक आहे. त्यांना मी खूप खूप धन्यवाद देतो आणि त्यांच्या कार्यास त्यांना आभाळभर शुभेच्छा देतो. या कार्यक्रमाचा उद्देश समाजातील आदिवासी, दलित, भटक्या, विमुक्त तसेच बहुजन समाजातील साहित्यिक कवींना अभिव्यक्तीसाठी विचारपीठ उपलब्ध करून देणे. उल गुलान म्हणजे सर्व शोषणांच्या पातळीवर एकत्र उठाव करणे, बंड करणे, आवाज उठवणे. हा शोषितांचा एक प्रकारचा लढा आहे आणि शोषितांसाठीचं एक व्यासपीठ आहे असं मी म्हणेल. डाखोरे सर आणि समूह या सगळ्यांना मी नमस्कार करतो. या फेसबुक लाईव्ह सामाजिक बांधिलकीच्या माझ्या ज्या कविता आहेत त्याकरिता आपण जे काही मित्र, परिचित, नातेवाईक सर्व या फेसबुकच्या रूपाने मला लाईव्ह पाहत आहात, मला ऐकत आहात, त्याबद्दल मला विशेष आनंद होत आहे. आपल्या सर्वांचं मी प्राध्यापक डॉक्टर धर्माजी खरात आपलं मनपूर्वक स्वागत करतो आणि आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो. सर्वात प्रथम मला आदिवासी बांधवांच्या बद्दलची कविता ऐकायला आपल्याला सर्वांना सांगायला आवडेल. आपण ती ऐकाल अशी आशा आहे. बऱ्याचदा होतं काय की शासनाच्या खूप साऱ्या योजना येतात, करोडो रुपयाचे निधी येतात आणि प्रत्यक्षात लोकांपर्यंत ते उतरत नाही. मग पैसे जातात कुठे आणि कुपोषणाचे खूप सारे बळी आपण पालघर, ठाणे आणि इतरत्र सर्वत्र बघत आहोत. कवितेचं शीर्षक आहे कुपोषणाचे अजून तुम्हाला हवेत किती बळी. कुपोषणाचे अजून तुम्हाला हवेत किती बळी. भरल्या पोटी लोक इथली कोण करती भाषण. भरल्या पोटी लोक इथली कोण करती भाषण, तर कोण करते आमरण उपोषण.
आदिवासींच्या लेकरांचे, आदिवासी माणसाचे कायमचे कुपोषण. अहो तुम्ही खाता पण पचतंय कुठं तुम्हाला? अहो तुम्ही खाता पण पचतंय कुठे तुम्हाला? आदिवासी काम करताना लेकरं त्यांची वाळत घालतात उन्हाला. गरीब घरात जन्म घेऊन काय केला त्यांनी गुन्हा? सकस आहाराच्या नावाखाली बालवाडी अंगणवाडीमधून मिळतंय लेकरांना निकृष्ट दर्जाची चिक्की, कधी अंडी तर कधी खिचडी, कागदोपत्री अजून लय लय भारी. सरकारा गरिबाची थट्टा आता पुरी झाली. लेकरं आदिवासींची पहिली होती तशीच दुबळी. सरकारी बिलं दिवसेंदिवस होतात तगडी. गरिबांच्या जेवणात पण काढतात लोक इथली दलाली. सरकारा टाक्यांचे घाव नेहमीच पडतात गरिबाच्या शिरी. हाडाची काडं करून देखील पीडा भलतीच मागे त्यांच्या भारी. मी म्हणतोय का म्हणून करावा अन्याय गोरगरिबावरी? कधी संपेल इथली टक्केवारी? माणसं जगतील का इथली माणसं जगवतील का इथली दुसऱ्या माणसांना माणसापरी? कुपोषणाचे तुम्हाला अजून हवेत किती बळी? कुपोषणाचे तुम्हाला अजून हवेत किती बळी? तर हे आदिवासींच्या मनातली खदखद काव्यरूपाने मी आपणासमोर मांडलं आहे. सरांनी सांगितल्याप्रमाणे सामाजिक आशयाच्या माझ्या कविता आहेत. साधारणपणे एक कविता माझ्या मनात आली आणि ती मी कागदावरती उतरवली. बऱ्याचदा आंतरजातीय विवाह करताना होतं काय, तर जातीचा प्रश्न निर्माण होतो आणि मग ती जात आडवी येते प्रेमामध्ये. आणि म्हणून कवी म्हणतोय आपल्या पार्टनरला, जात कायमची पुरून टाक. कवितेचं शीर्षक आहे जात कायमची पुरून टाक. जाती गाडू म्हणतोय तू मदत करशील का? जाती गाडू म्हणतोय तू मदत करशील का? जाती अंताच्या चळवळीचा तू हिस्सा बनशील का? तू सोबत असेल तर चल मग लगेच खड्डा करू. तू सोबत असेल तर चल मग लगेच खड्डा करू. खोदायला मदत करशील का? मी टाकली माझी जात खड्ड्यात, तू तुझी पण टाक. आता ओढ माती त्यावर वरून, जात कायमची टाक बुरून. तिने डोकं परत वर काढू नये म्हणून खड्ड्यात चाप लावून भर. तिने डोकं परत वर काढू नये म्हणून खड्ड्यात चाप लावून भर. फार तर खड्ड्यावर एक मोठा दगड ठेव. फार तर खड्ड्यावर एक मोठा दगड ठेव. वरवरची गेली तशीच मनातून पण काढून टाक. वरवरची गेली तशीच मनातून पण काढून टाक. आपण दोघे कसे जाती विसरलो ते दुसऱ्यांना पण सांगून टाक. माणूस म्हणून जगायचं असेल तर जात कायमची पुरून टाक. जात कायमची पुरून टाक. जात कायमची पुरून टाक. अजून एक जाती अंताच्या या व्यवस्थेवरती मी जी कविता घेतली आहे त्या कवितेचं शीर्षक आहे जाता जाता. जाता जाता जात तेवढी घेऊन जा. जाता जाता जात तेवढी घेऊन जा. पेरता आलं तर माणुसकीचं बीज पेरून जा. जाता जाता नातवंडांना, लेक सुनांना आणि इतर सर्वांना देता आलं तर समतेचे धडे देऊन जा. जाता जाता मेल्यावर तुला जाळतील सजवलेल्या सरणावर. शरीराची राख होण्याआधी अहंकार तेवढा सोडून जा. जाता जाता उभ्या आयुष्यात त्रासले छळले असेल कळत न कळत कधी कुणाला. उभ्या आयुष्यात त्रासले छळले असेल कळत न कळत कधी कुणाला. तर शेवटचा श्वास घेण्यापूर्वी बिनशर्त माफी मागून जा. जाता जाता जात तेवढी घेऊन जा आणि पेरता आलं तर माणुसकीचं बीज पेरून जा. जाता जाता एक सामाजिक आशयाबरोबर मला असं वाटतं की एक प्रेम कविता पण मध्ये आपल्याला घ्यावी लागेल. आणि मध्येच मी राजकारण्यांनाही थोडं फटकारणार आहे
की राजकारणी लोक बऱ्याचदा तेच लोक निवडून येतात. पण त्याच्या अगोदर एक प्रेम कविता घेतो, थोडंसं जे व्ह्युअर्स आहेत त्यांना थोडी मजा वाटेल. कवितेचं शीर्षक आहे पण प्रेम करावं. प्रेम कोणी पण करावं, कोणावर पण करावं, कुठेही करावं, कसंही करावं, कधी वाटेल तसं करावं, स्वतःला पटेल तसं करावं, जमेल तितकं करावं, समोरच्याला झेपेल तितकं करावं, पण प्रेम करावं. प्रेम त्याने तिला आणि तिने त्याला निरखून पारखून करावं. हवेत उडणाऱ्यांनी कधी जमिनीवर चालावं. फेसबुकवर करण्यापेक्षा फेस टू फेस करावं. ऑनलाईनपेक्षा ऑफलाईनच करावं, पण प्रेम करावं. प्रेम श्रीमंतावर सगळेच करतात, आपण गरिबावर करावं. सुंदरतेवर सगळेच करतात, आपण साधेपणावर करावं. दिसण्यापेक्षा निरागस हसण्यावर करावं. शरीराच्या लांबी रुंदीपेक्षा मनाच्या खोलीवर करावं. शब्दांच्या बोलीवर करावं, पण प्रेम करावं, पण प्रेम करावं, पण प्रेम करावं. या प्रेम कवितेनंतर प्रेमानेच मी राजकारणी लोकांना या ठिकाणी काही गोष्टी सांगू इच्छितो की तुम्ही सगळ्यांनी बघितलं असेल की निवडणुका येतात जातात, तेच लोक निवडून येतात. काल परवा मी भास्करराव पेरे पाटील जे आहेत त्यांचं मी भाषण ऐकलं की साधारणपणे छोटासा काही सायकल घेताना पण आपल्याकडनं लिहून घेतात विद्यार्थ्याकडनं की याच्या आधी मी लाभार्थी नाही आहे. तर एकच माणूस परत आमदार, खासदार, नगरसेवक, नगराध्यक्ष होत असेल तर त्याच्याकडनं ते परत तो लाभार्थी असता कामा नाही. आणि राजकारण तर एवढं गलिच्छ झालं की कधी आई, कधी बाप, कधी मुलगा, कधी सून आणि सगळं ते घरातच असतं. आणि माझ्यासारख्या कवीला तर त्या राजकारणाचा आणि त्या निवडणुकांचा वीट आला आहे. आणि म्हणून कवी म्हणतो निवडणुकाच नको आता. कवितेचं शीर्षक आहे निवडणुकाच नको आता. पिढ्यानं पिढ्या राव तुम्हीच निवडून येता. पिढ्यानं पिढ्या राव तुम्हीच निवडून येता. कधी बाप, कधी मुलगा, कधी मुलाची आई, कधी त्याची ताई. चुलत्या पुतण्याची लढाई देशात तशी नवी नाही. एकमेकांच्या विरोधात तुम्हीच लढता. प्रचाराच्या रणधुमाळीत रडके सूर काढता. निवडणुकीच्या निकालानंतर गळ्यात गळे घालता. मी काय म्हणतो तुमच्या खानदानीतून वारसा हक्क परंपरेने एक विजयी नाव आधीच घोषित करा. मी काय म्हणतो तुमच्या खानदानीतूनच वारसा हक्क परंपरेनं विजयी नाव आधीच घोषित करा. निवडणुकीवर होणारा खर्च टाळता आला तर टाळा. कारण निवडणुका घेतल्या तरी तुमच्यापैकी कोणीतरी नक्की निवडून येणार. अंधारातील काळा बाजार आता उघड्यावर करा. लोकशाहीची उरली सुरली आबरू राखा. जनाची नाही तर मनाची थोडी तरी लाज धरा. खरंच मिरची झोंबली असेल तुमच्या अंतर्मनाला तर राजकारणाला कायमचा रामराम ठोका. राजे हो, मी म्हणतोय गरिबाच्या लेकरालाही कधी अनुभवू दे सत्ता. तुमच्या सत्ता भोगाचा कंटाळाच काय, पण वीट आला आता. तुम्ही तुमचेच तेच निवडून येत असतील तर सर्वसामान्य माणसाला खरंच वाटतंय निवडणुकाच नको आता, निवडणुकाच नको आता, निवडणुकाच नको आता. आणि हे सगळे राजकारणी जेव्हा निवडून जातात आणि तिथे आपण विधान भवनमध्ये, विधान परिषदेमध्ये, लोकसभेमध्ये, राज्यसभेमध्ये त्यांना बघतो लाईव्ह. आणि मग ते लाईव्ह दृश्य असं असतं की कामकाज होऊ देत नाहीत आणि लाखो करोडो रुपये दररोजचे आपले वेस्टेज जातात. आपल्या कष्टाचे, आपण भरलेले टॅक्सचे पैसे हे राजकारणी सत्ताधाऱ्यालाही काम करू देत नाही. सत्ताधारी कोणी असला तरी विरोधक नेहमीची बोंब करतात आणि विरोधक परत सत्तेत गेला की सत्तेतला परत विरोधक होतो आणि त्याच्या तेच रडगाणं सुरू असतं आणि परत ते असेंब्ली कधी चालू देत नाही. म्हणून कवितेचं शीर्षक आहे संसदेला कोंडीत राहू. संसदेला कोंडीत राहू. संसदेत तुझी आणि माझी बऱ्याचदा असते दांडी. संसदेत तुझी आणि माझी बऱ्याचदा असते दांडी. कधीमधी आलं की प्रचंड गोंधळ घालू. कधीमध्ये आलं की प्रचंड गोंधळ घालून कामकाजाची करायची कोंडी. चर्चेत भाग कसा घेणार इंग्रजी कळतंय किती जणांना. चर्चेत भाग कसा घेणार इंग्रजी कळतंय किती जणांना. हिंदीचं ज्ञान नाही सर्वांना. अर्ध्याहून अधिक पुढारी शिकलेच नाही. जे खरे शिकले होते ते तेथे टिकलेच नाही. अर्धवट शिकलेले कधीच विकले गेले. ते दुसऱ्याचं कधी ऐकून घेत नाही. खरं तर मित्रा, काल तू होता सत्ताधारी तेव्हा मी विरोधी बाकावरी.
आज मी सत्ताधारी तू विरोधी बाकावरी, वार पलट वाराने करत राहू लोकशाही खिळखिळी. खरं तर अधिवेशनाच्या कामकाजाचे दिवस कामाशिवाय संपवत राहू. तुझ्या माझ्या गोंधळाने धिंगाण्याची परंपरा पुढे चालवत राहू. दर दिवशी करोड रुपयांचा चुराडा करून आपल्याच देशाला आणि देशबांधवांना आपणच लुटत राहू. असंच कायमचं संसदेला कोंडीत राहू, संसदेला कोंडीत राहू, संसदेला कोंडीत राहू. मित्रांनो, मला वाटतं तुम्ही छानपैकी कार्यक्रमाचा माझ्या लाईव्ह कवितांचा आनंद घेत असणार. यानंतर मला आपल्याला एक कविता सांगायला आवडेल. त्या कवितेचं शीर्षक आहे सैनिकाचं आत्मबल, सैनिकाचं आत्मकथन. त्याला ज्या बॉर्डरवरती काय त्याच्या भावना असतात, त्याला बऱ्याचदा माहीत असतं की कधीही गोळी इकडनं तिकडनं येऊ शकते, काही शत्रू तिकडनं अटॅक करू शकतो आणि आपला जीव जाऊ शकतो. तरी तो त्या देशप्रेमापोटी त्या बॉर्डरवरती खडा जे काही म्हणाल तो डोळ्यात तेल घालून असा पहारा देत असतो. कवितेचं शीर्षक आहे माझ्या देशासाठी मी लढत होतो. एक एक पाऊल शत्रूच्या दिशेने पुढे पुढे सरकत होतो. नाही म्हटलं तरी बायका पोरांसाठी दिवसेंदिवस झुरत होतो. माझ्या देशासाठी मी लढत होतो. माझ्यासाठी तर जगत नव्हतोच. अर्धांगिनीचा कुंकू दिवसेंदिवस अस्पष्ट होत होता. लेकरं बाळं वाऱ्यावरती कायमची सोडणार होतो. लेकरं बाळं वाऱ्यावरती कायमची सोडणार होतो. हे सगळं मला यापूर्वीही कळत होतं. तरी देखील माझ्या देशासाठी मी लढत होतो. शत्रूचा पिछा करता करता छातीवरती गोळी झेलत होतो. मातृभूमीवर लोळत होतो. रक्ताने चिंब भिजूनही भारत मातेशी बोलत होतो. माझ्या देशासाठी मी लढत होतो. देशावरील अफाट प्रेमाने मातेच्या रक्षणासाठी प्रतिकूल हवामानात सदोतीत उठण्याचा अविरत प्रयत्न करत होतो. पुन्हा पुन्हा कोलमडून पडत होतो. माझ्या देशासाठी मी लढत होतो. एकदाचा जीव निघून गेला. एकदाचा जीव निघून गेला. मांसाचा गोळा विमानानं गावी आला. बातमी पत्नीच्या कानी पडताच तिचं हृदय फाटून गेलं. कुंकू तिचं कोणीतरी पुसलं होतं. माझ्या देशासाठी मी लढत होतो. वृद्ध आई बाबांनी डोळे विस्फारले. लेकरांनी डोके भिंतीवर आपटले. आजांती माझी बाळे हंबरडा फोडून ढसढसा रडू लागली. हे चित्र मला यापूर्वीच दिसत होतं. तरी देखील माझ्या देशासाठी मी लढत होतो. माझ्या देशासाठी मी लढत होतो. माझ्या देशासाठी मी लढत होतो. आज आपण बघतोय की माणसाचा जीव श्रीमंत असेल, गरीब असेल, एके वेळच्या जेवणाची सोय नसेल, टाटा बिर्ला अंबानी असेल, सगळे घरात लपून बसलेत करोनामुळे. आणि प्रत्येकाला आपला जीव किती प्यारा असतो. जीव चिडीमुंगीचा असो, अबोल अशा प्राणी पक्षाचा असो किंवा मनुष्याचा असो, जीव हा जीव असतो. कवितेचं शीर्षक आहे जीव हा जीव असतो. माणसा जीव हा जीव असतो. गरिबाचा आणि श्रीमंताचा एकच असतो. माणसा जीव हा जीव असतो. गरिबाचा आणि श्रीमंताचा एकच असतो. माणूस हा माणूस असतो, पण माणसाने माणसातील माणूस दाखवायचा असतो. गरीब श्रीमंतातील दुरावा आणि इतरही असलेले सर्व भेद मिटवून मानवतेकडे पाहायचं असतं. घराने जन्माने मिळतं. जन्माचे घर मागून मिळत नसतं. श्रीमंतानं हवेत उडायचं नसतं बरं का. कारण व्यूहचक्र नेहमीच फिरत असतं. भिकारी राजा आणि राजा भिकारी हे आपल्या डोळ्यासमोर घडत असतं. दुसऱ्याचा जीव जाणून खरं तर जगायचं असतं. कारण इथून तिथून जीव हा जीव असतो. गरिबाचा आणि श्रीमंताचा एकच असतो. गरिबाचा आणि श्रीमंताचा एकच असतो. अजून एक मला भावलेली कविता. कवितेचं शीर्षक आहे
सर्वच रस्ते स्मशानाकडे वळती. आज करोना आहे. करोनामध्ये आपण बघतोय अनेक लोक आपली सगळे आपल्या स्वतःची आणि इतरांची काळजी घेतात. अनेक आपले बांधव भगिनी करोनाचे बळी पडलेले आहेत आणि आपल्याकडे पाहिजे तशी व्यवस्था नाही. सगळ्या जगामध्ये करोनाने थैमान घातला आहे. आणि तरी करोना येण्याच्या अगोदर माणूस हा प्रचंड अहंकारी, पैशाची त्याला एक घमेंड, एक श्रीमंतीचा बेधुंदपणाचा त्याला चढलेला प्रचंड असा माज या करोनाने उतरवला असं मी म्हटलं तर वावगं ठरणार नाही. कारण जीवनाचं शाश्वत सत्य हे आपलं मरण आहे आणि मरण्याच्या नंतर आपल्याला नेलं जातं ते शरण आहे. आणि म्हणून कवितेचं शीर्षक आहे सर्वच रस्ते स्मशानाकडे वळती. सर्वच रस्ते स्मशानाकडे वळती, मग संपत्ती संचय करायचा तरी कशासाठी? मग संपत्ती संचय करायचा तरी कशासाठी? मृत्यूनंतर कोणीच नेत नाही बरोबर धनाची पेटी. आपापसात भेदाभेद भांडणं तंटे कशासाठी? वैऱ्याचेही डोळे पाणवतात अंतिम भेटी. तुझे माझे करतो ही कल्पनाच खोटी. सुखाने खावी रोजची रोजी रोटी. योगायोगाने मिळाली ही मानवरूपी जिंदगी छोटी. मीपणा सोडून करावी कर्म मोठी. ईतभर खळगीसाठी आयुष्यभर करतात लुटालुटी. ईतभर खळगीसाठी आयुष्यभर करतात लुटालुटी. परमात्म्याला विसरून करतात पापे कोटी कोटी. जर आदर परोपकाराचे पुण्य असेल गाठी, तर परमात्म्याशी तुमच्या नक्कीच होतील भेटी. पाऊल वाटा, रस्ते, महामार्ग एकमेका जोडती. रस्त्यावरील वळणं कोण सांगेल का हो किती? एके दिवशी शेवटी तोडून मोहपाश आणि सर्व नाती. सर्वच रस्ते स्मशानाकडे वळती. सर्वच रस्ते स्मशानाकडे वळती. या भावूक कवितेनंतर मी आपणाला एक थोडी फनी कविता सांगणार आहे की आपण प्रत्येक वर्षी आपल्याला राज्य शासनाचं केंद्र सरकारचं बजेट येतं आणि त्या बजेटवरती परत विरोधी पक्ष टीका टिप्पणी करतं. सत्ताधारी पक्ष म्हणतं असं बजेट झालंच नाही, असं बजेट होणारच नाही. गरिबांचं देखभाल केली, मध्यमवर्गीयांचं हित लक्षात घेतलं, श्रीमंतांना कात्री लावली किंवा काय बरंच काय असतं. पण तुम्हाला खरं सांगू मित्रांनो, तुम्ही माझ्या मताशी सहमत असाल. बजेट कोणी मांडो, कसंही मांडो, किती चांगलं मांडो, त्या बजेटबरोबर आपलं बजेट कधीच बसत नाही. त्यांच्या बजेटबरोबर आपलं बजेट कधीच बसत नाही. कारण कवितेतून मी सांगतो आहे आपल्याला. कवितेचं शीर्षक आहे आपलं बजेट बसत नाही. बजेट प्रत्येक स्वयंपाकघराचं, गृहिणीचं, शेतकरी शेतमालापासून तर नोकरदार वर्गाचं, व्यापाऱ्याचं, हातावर पोट भरणाऱ्याचं, शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्याचं ते वेगळं असतं. बजेट हा तर निव्वळ आकडेमोडीचा खेळ असतो. वास्तव आयुष्याशी त्याचा कुठे ताळमेळ असतो. बजेट पूर्ण अभ्यास करून मांडू दे कुणाला वाटेल तसे त्याच्या मनाला. कोणी त्याचे लाखाने गोडवे गाऊ देत. कोणी त्याचे लाखाने गोडवे गाऊ देत. बुवा दुसऱ्याने मांडलेलं बजेट आपल्या मनाला रुचत नाही. कधीच ते पटत नाही. त्याच्या सांगण्यानुसार माझं घर चालत नाही. कारण त्याच्या बजेटमध्ये माझं बजेट बसत नाही. आपलं बजेट बसत नाही. आपलं बजेट बसत नाही. मला वाटतं आपण सगळे या बजेटबरोबर ॲग्री असाल. आणि तर मी पुढची रचना आपल्यासाठी घेतो आहे. कवितेचं
शीर्षक आहे एक शिक्षकाचे आपल्यावरती किती ऋण असतात, उपकार असतात. त्या शिक्षकाची महती सांगणारी मी माझ्या शिक्षकांसाठी केलेली कविता आहे. कवितेचं नाव आहे ऋण. कवितेचं जे सादरीकरण आणि सुरुवात जर तुम्हाला बघितली तर वाटली तर तुमच्या लक्षात येऊन जाईल की तुम्हाला वाटेल की ही कविता एक या आशयाची कविता ओळखलत का सर मला पावसात आला कोणी, ह्या कवितेची तुम्हाला आठवण देऊन जाईल. आणि कवितेचं शीर्षक आहे ऋण. ओळखलत का सर मला सुटाबुटात आला कोणी, ओळखलत का सर मला सुटाबुटात आला कोणी, चेहऱ्यावर अपार हास्य पाहिले ना तुम्ही. याच शाळेत शिकूनी दुनियाभरच्या स्पर्धेत तुमच्यामुळेच आहेत टिकूनी. आभार कसे मानावेत सर, आभार कसे मानावेत सर, त्यासाठी माझ्याकडे शब्द नाहीत. शब्द आणू तरी कुठून, ते काय मिळत नाहीत. आणि तुमचे आमचे नाते शब्दात सांगणे मुळी शक्य नाही. म्हणजेच सर तुमच्या ऋणांची फेड नाही. फेडायाला ऋणे कशाला शब्द पाहू, मनात आपुलकीचे बांधले घरटे ते कशाला कुणाला दाऊ. लोहाराच्या घनाच्या दंदन प्रमाणे सर तुमच्याच आवाजाचा एकनेक शब्द डोक्यात तावून शिरला आहे. आजही कानावरती चहो बाजूनी तुमचाच आवाज घुमतो आहे सर, तुमचाच आवाज घुमतो आहे. तुमच्या आठवणी आजही जिवंत आहेत सर. तुम्ही घेतलेल्या कष्टांची आम्हाला चांगली जाण आहे. तुम्ही आमची आणि आम्ही तुमची शान आहे, म्हणून गुरुला एक वेगळाच मान आहे. पण सर ऋण तुमचे कसे फेडावेत हे एक ओढच आहे. आणि तेच तुम्ही वेडला आहे, आणि तेच तुम्ही वेडला आहे, आणि तेच तुम्ही वेडला आहे. गुरुची महती सांगितल्यानंतर काही प्रश्न माझ्या मनात उपस्थित होतात की हे जीवन आपण जन्माला आलो, आज आपण जीवित आहोत, उद्या एक दिवस येणार आणि आपण सगळेच जण टप्प्याटप्प्याने या जगाचा निरोप घेणार. कोण आधी असेल, कोण नंतर असेल, कोण खूपच नंतर असेल, हे आपल्याला ठाऊक नाही आहे. पण आपण ह्या जीवनामध्ये आपण जे काही करतो आहे, जन्मापासून तर शेवटच्या श्वासापर्यंत आपली किती धावपळ होते. आपण स्वतःसाठी कधी जगत नाही, इतरांसाठी आपण जगत असतो. होतं काय, इतरांसाठी आपण जगत असतो आणि मग आपलं जगणं राहून जातं. बऱ्याचदा लहानपणी आपल्याला खूप जबाबदारी, नंतर मोठं झालं की अजून जबाबदारी, लग्न झालं की अजून जबाबदारी, नंतर आपल्याला मुलं होतील त्यांची जबाबदारी, त्यांची मुलं अजून त्यांचे सांभाळायची त्यांची जबाबदारी, आणि या जबाबदारीमध्ये आपलं स्वतःचं जगणं राहून जातं. आणि म्हणून मला एक कवी मनाला एक प्रश्न पडला आणि मग मी माझ्या आईला प्रश्न विचारला की आई, कवितेचं शीर्षक आहे यालाच म्हणतात का जीवन आई. कवितेचं शीर्षक आहे यालाच म्हणतात का जीवन आई. श्वास घेण्यास सुरुवात केल्यापासून शेवटचा श्वास संपेपर्यंत विसावा नाही. श्वास घेण्यास सुरुवात केल्यापासून शेवटचा श्वास संपेपर्यंत विसावा नाही. सांगायचं म्हटलं तर बाई, हल्लीची कोणतीच आई 9 महिने 9 दिवस घेत नाही. तिला जन्माला घालण्याची घाई, जन्माला येणाऱ्याची पण घाई, जन्मलेल्या बाळाला मोठं होण्याची घाई, मोठ्यांना अजून मोठं होण्याची घाई, परपंच मोठा करण्याची घाई, पैसे कमवण्याची घाई, मुलांना उच्च पदस्थ पाहण्याची आईबाबांना घाई. या सर्वच घाईत आरोग्याकडे कोण लक्ष देई, या सर्वच घाईत आरोग्याकडे कोण लक्ष देई. ॲम्ब्युलन्स निघाली हॉस्पिटलला, तिलाही इतर वाहनांच्या पुढे जाण्याची घाई, म्हणून ड्रायव्हर जोरजोरात हॉर्न देई. लवकर इलाज करा डॉक्टर म्हणून नातेवाईक करतात घाई. तशीच ॲम्ब्युलन्स मागे फिरते, दवाखान्याचा उपयोग झाला नाही म्हणून घरची मंडळी टाहोफोडी. घरी आणल्यानंतर गावाबाहेरच्या शेडमध्ये नेण्याची घाई. तेथे देखील आया बाया कुजबुजती, पोरासोरांनी सकाळचं काहीच खाल्लं नाही म्हणून तेथेही करतात विधी आटोपण्याची घाई. यालाच म्हणतात का जीवन आई, यालाच म्हणतात का जीवन आई.
श्वास घेण्यास सुरुवात केल्यापासून शेवटचा श्वास संपेपर्यंत विसावा नाही, शेवटचा श्वास संपेपर्यंत विसावा नाही. तर हे जीवन आपण भारतीय संस्कृतीप्रमाणे जगत आहोत आणि आपल्या मातेला आईला पण हा प्रश्न विचारला की हे जीवन असं असतं का. आज आपण बघतोय कोरोना आला, कोरोनाने सगळ्यांना अडकून ठेवलं, लॉकडाऊनमध्ये सगळे लॉक झाले. विद्यापीठांच्या शाळांच्या 10वीची एक भूगोलाचा पेपरही आपला रद्द झाला आणि काही पहिल्या दुसऱ्या वर्षाच्या विद्यार्थ्यांना पेपर न देताही पास करण्याचं शासनानं धोरण जाहीर केलं. शेवटच्या वर्षाच्या अंतिम सेमिस्टरच्या विद्यार्थ्यांना परीक्षा द्यावी लागेल आणि त्यांचं मूल्यांकन होईल वगैरे वगैरे आपण बघतो आहोत. आणि त्याच्यामध्ये अजूनही क्लॅरिटी नाही आहे, मे बी ऑर इट मे नॉट बी. आणि प्रत्येकाला वाटतं, परीक्षा म्हटलं, विद्यार्थी म्हटलं की प्रत्येकाला वाटतं की आपण पास झालं पाहिजे. आणि सर्वसामान्य विद्यार्थी तर परीक्षेच्यासाठी तर देव पाण्यात घालून असतो की मला पास झालं पाहिजे. कोण देवाला चॉकलेट देतं, कोण पेढे वाटतं, कोण देवाला नवस करतं, आपल्याला ते सगळं ठाऊक आहे. आणि म्हणून माझ्यासारखा एक सर्वसामान्य विद्यार्थी देवाला पण काहीतरी विनंती करतो आहे. मला वाटतं आजच्या परीक्षा संबंधाने जे शासन निर्णय घेतं आहे करोनाच्या या प्रसंगी, त्याच्या अनुरूप ही कविता आहे. म्हणून कवितेचं नाव आहे देवा. आपल्याला जे काही शक्य होत नाही आपण ते सगळं देवावरती टाकून देतो आणि मग देव पुढे काय करतो ते बघा. कवितेचं शीर्षक आहे देवा. देवा तू पैशाचं करतो तरी काय, देवा तू पैशाचं करतो तरी काय, दानपेटीत टाकलेल्या नोटांचं पुढे होतं तरी काय. मला माहीत नाही असं उत्तर तुझ्याकडून तरी अपेक्षित नव्हतं, मला माहीत नाही असं उत्तर तुझ्याकडून तरी अपेक्षित नव्हतं. तुला दिलेले पैसे नीट सांभाळता येत नसतील तर आम्हाला सांभाळतोस तू, याचं उत्तर काय. तू पैसे खाणाऱ्यांना, वाईट काम करणाऱ्यांना चांगलं शिकवतोस ना धडा, मग त्याचा पुरावा काय. सगळे कुविख्यातच आज आईडबाज हाय. देवा गरिबाच्या दुःखाला पारा नाही, माणसं माणसाचा सहारा नाहीत. गरिबाला आजकाल तूही देत नाही थारा, मरतेवेळी त्याच्याजवळ नसते कोण साधा घालण्या त्यास वारा. देवा अजून थोडं अगदी थोडक्यात, देवा अजून थोडं अगदी थोडक्यात. तू एकच कुळाचा, वेगवेगळे कुल दैवत कसा. येथे तुझे दलाल जातीचा वेगवेगळ्या सांगतात किस्सा. गरीब आणि श्रीमंताचा तू निराळा कसा. देवा आता अगदीच थोडक्यात, पाश्चात्य देवाला येथे सहसा कोणी भजत नाही, म्हणून काय त्याची चूल विझत नाही. इथल्या 33 कोटींना बाहेरच्या देशी कोणी मोजत नाही, त्याचंही कुठेच काही अडत नाही. ही वेगवेगळी दुकाने कशासाठी देवा, सोयीनुसार प्रत्येकाने त्याचा अर्थ घ्यावा. फक्त अडचणीच्या समयी करता तुझा धावा. देवा माणसं इथली तुझ्यासारखी व्यावहारिक वागतात, माणसं इथली तुझ्याशीही व्यावहारिक वागतात. तीच माणसं माणसाशी कशी वागत असतील बरं. याचा आपण थोडा तरी अंदाज घ्यावा. माणसाला माणूस करण्या तू पुढाकार घ्यावा. देवा पुन्हा मूळ प्रश्नाकडे, देवा तू पैशाचं करतो तरी काय, दानपेटीत टाकलेल्या नोटांचं पुढे होतं तरी काय, पुढे होतं तरी काय. देवा ए देवा. आपल्या सगळ्यांना माहीत आहे त्या कवितेत मला काय सांगायचं आहे आपल्याला. मला वाटतं माझ्या भावना आपल्यापर्यंत त्या पोचल्या असाव्यात. पुढील कविता मी आपल्यासाठी जी सादर करणार आहे ती आपल्या पोटासाठी शरीर विक्रिय करणाऱ्या महिलांची व्यथा मांडणारी ती माझी कविता आहे. आणि या कवितेला तुषार दिवाळी अंकात मला वाटतं साधारणपणे 1-2 वर्षापूर्वी
राज्यस्तरीय प्रथम पुरस्कार मिळालेला आहे. कविता खूप छोटी पण खूप दमदार अशा आशयाची आहे, तोलामोलाची आहे. कवितेचं शीर्षक आहे बाजार. बाजार तू मांडून दररोज रस्त्यावर बसतेस. बाजार तू मांडून दररोज रस्त्यावर बसतेस, नटून थटून नव्याने एकच माल पण गिऱ्हाईक पटवितेस वेगवेगळ्या भावाने. तुझ्या वेगवेगळ्या आदाने कधी खानाखुणाने भावना शून्य झाली असेल ना. भावना शून्य झाली असेल ना. तुझे शरीर, तुझी पोकळी वर्दळीच्या जागेतील तुझी एकटी झोपडी. समद गाव झोपी जातं पण विचाराच्या गारुडाने डोळ्याला डोळा तुझा लागेल तरी कसा. भागवतेस तृष्णा अनेकांची, स्वतःच्या घशाला कोरड पाडून तू हिंडत असते त्या माणसांच्या बाजारात पैसे बाळगून देखील कवडी मोल भावाने, कवडी मोल भावाने, कवडी मोल भावाने. शरीर किंवा देह विक्री करणाऱ्या महिलेचं दुःख संवेदनशील कवी म्हणून मी या ठिकाणी आपल्यासमोर मांडलेलं आहे. खरं तर बघितलं तर प्रत्येकाला वाटतं की आपण खूप आनंदी नाही आहे, आपल्या आयुष्यात खूप दुःख आहे आणि इतर लोक खूप सुखी आहे. इंग्लिशमध्ये एक म्हण पण आहे की नेबर्स वाईफ इज ऑलवेज ब्युटिफुल. शेजाऱ्याची बायको नेहमी सुंदर असते, पण आपली पण बघितली तर ती पण काही कमी नसते. ती आपण व्यवस्थित बघितली तर मला वाटतं ती तेवढी सुंदर असते किंवा तिच्यापेक्षा जास्त सुंदर असते. म्हणून आपण कवितेचं शीर्षक आहे की सगळ्यांचं आयुष्य खरं एकसारखंच असतं. आयुष्य एकसारखेच असते. तू मजबूत राहा नेहमीप्रमाणे. तू मजबूत राहा नेहमीप्रमाणे, नको कोसळू देऊ स्वतःला काळ्या घनाप्रमाणे. आयुष्य असेच असते गुंतागुंतीचे. धाडसी माणसाला कधी वाटते गमतीचे, पण कुणाच्या बापालाही शेवटपर्यंत सुटत नाही गणित आयुष्याचे. मरण ठाऊक नसते कुणालाच, मग नियोजन कुठे करता येते. प्रत्येक दिवसाचे उद्याच्या भरोशावर जगायचे असते. झोपून उठल्यावर अनिश्चित आयुष्यावर पुन्हा प्रेम करायचे असते. दुःखातूनही चाळून गाळून घे तू क्षण आनंदाचे. प्रत्येक घटनेमागे असते कारण मीमांसा. नशीब याला मानू नको, हतबल निराश होऊ नको. उगा दोष कुणाला देऊ नको. जे होते जे ते चांगल्यासाठी, स्वतःचा चांगुलपणा सोडू नको. येतील संकटे कितीतरी, कणा कधी मोडू देऊ नको. हे पण तू विसरू नको. दुःख ज्याचे त्याचे त्यालाच कळते. मलम लावणाऱ्यांना जखमेशी काहीही देणे घेणे नसते. सुख दुःख मिश्रित आयुष्य एकसारखेच असते. सगळ्यांचे एकसारखेच असते. सगळ्यांचे आयुष्य एकसारखेच असते. आयुष्याचं सार आपण समजून घेतला तितका कमी आहे आणि आयुष्य, जीवनाची अनिश्चितता आत्तापर्यंत भल्या भल्यांना समजलेली नाही आहे. आणि ती समजणंही तसं गुंतागुंतीचं आहे. आपण खूप साऱ्या प्रेम कविता, सामाजिक आशयाच्या, बांधिलकीच्या कविता घेतो आहोत, पण बायकोवरती पण एखादी कविता आपण ऐकावी. माझ्यासारख्या संवेदनशील कवीला बायकोची महती तेवढीच वाटते, कारण बऱ्याचदा जे आपल्या जवळ असतात ते आपल्यापासून खूप सारे दुर्लक्षित असतात आणि आपल्याला खूप लांबच्या लोकांचा हेवा वाटत असतो, कारण आपण खूप संवेदनशील आणि मन भरकटणारं, भरारी घेणारं असतं. कवितेचं शीर्षक आहे बायको ती बायको असते. कवितेचं शीर्षक आहे बायको ती बायको असते. लेकरांची माझ्या माय असते, तापल्या दुधावरची थंड झालेली साय असते. वेळे काळेला रणरागिनी
तर एरवी गोठ्यातील शांत गाय असते. घरात फुल टू काम, पगाराची कुठे काय हमी असते. तिची तशी पण कुठे मागणी असते. सेवेचं व्रत स्वीकारलेली ती खरी दैवत असते. दोन घरांना जोडणारा भला मोठा सेतू असतो. संसार करावा सोबत हाच एकमेव हेतू असतो. तिचा स्वाभिमान अभिमान फक्त नवरावा असतो. वागण्या बोलण्यात तिच्या खूप लीनता असते. पाहिजे तितकी सहनशीलता असते. रागातही ती थोडी हलकीशी हसते. संमिश्र भावना तिच्या नेहमीच असते. वाटते बघ मनाला ती उगाच का रुसते. काही घर एके घर तर काही घर सांभाळून करतात नोकरी. कोणतीही तक्रार न करता ती लढत असते. तारेवरची कसरत ती खरंच करत असते. इंग्रजी म्हणीप्रमाणे शेजाऱ्याची बायको नेहमी सुंदर असते. नीट पहा न्याहाळून ती तुझी पण काय कमी नसते. बाई माणूस इथून तिथून सारखीच असते. बाई माणूस इथून तिथून सारखीच असते. हे कौटुंबिक आशयाच्या या कवितेनंतर मी तुम्हाला म्हणालो की पुढची कविता विद्यार्थ्यांसाठी मी खास करून आपणासमोर सादर करेन. कवितेचं शीर्षक आहे देवा मला पास कर. आता मी कोणत्या वर्गात आहे, कोणत्या वर्षात आहे, काही मला पडलेलं नाही आहे, काही घेणं नाही आहे. कोरोना आला आहे आणि मला बाहेर निघता येणार नाही आहे. आय मे बी द विक्टम ऑफ कोरोना, सो प्लीज सेव्ह मी. अँड सो इट इज अ प्रेयर टू अ गॉड की यू प्लीज मेक मी पास इन द कोर्स आय हॅव बीन और आय एम स्टडिंग. कवितेचं शीर्षक आहे देवा मला पास कर. दरवर्षी नापास होतोय, ह्या वर्षी पास कर. चमत्कारावर माझा विश्वास नाही. भले माझा अभ्यास तू कर, पण देवा मला पास कर. खोट्याचं नेहमी खरं करतोस, आज खऱ्याचं तू खरं कर. माझ्यासारख्या गरिबाला खऱ्या अर्थाने मदत कर. देवा मला पास कर. पास होणाऱ्यांना पण भविष्यात नोकऱ्या नाहीत. मग पास नापासाचा खेळ आता खरंच तू बंद कर. देवा मला पास कर. हुशार लोकांची दुनिया, मग साधारण माणसाचं काय. याचा पण तू कधी अभ्यास कर. कधी शहाण्यासारखं काही काम कर आणि देवा मला पास कर. चोरीच्या मार्गाने नव्हे तर सरळ राजमार्गाने माझं छोटंसं तू काम कर. अभ्यास करण्या मला प्रेरित कर. देवा मला पास कर. खऱ्याची दुनिया आहे हे आता तू सिद्ध कर. भले माझ्या बुद्धीशी तू युद्ध कर. कधीतरी माझा शब्द तू खरा कर. देवा मला पास कर. देवा मला पास कर. एक सामाजिक आशयाची कविता मला आपल्यासाठी मला ती सादरी करायला आवडेल. कवितेचं आपल्याला माहीत आहे की गावाखेड्यामध्ये आजही जसे बिरसा मुंडा आणि बाकीचे मंडळी जे सोशल रिफॉर्मर्स होऊन गेले, महात्मा ज्योतिराव फुले, सावित्रीबाई फुले, राजश्री शाहू महाराज, छत्रपती शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, अण्णाभाऊ साठे, कर्मवीर भाऊराव पाटील आणि अशासारख्या खूप साऱ्या लोकांनी समाजासाठी आपला देह झिजवला आणि म्हणून ते महामानव झाले. आपण फक्त मानव आहोत कारण आपल्या कुटुंबासाठी आपण जगतो आहोत. इतरांसाठी पण जगणारे लोक महापुरुष होतात, महामानव होतात. पण गावाखेड्यामध्ये आपण बघितलं असेल की खूप सारा लोकांवरती अन्याय होत आलेला आहे. आणि एक गाव जाती व्यवस्था, मग ते शेड्यूल कास्ट असतील, शेड्यूल ट्राईब असतील, अजून कोणी भटके विमुक्त असतील, या लोकांना कसा गावचा पाटील वेठीस धरतो, त्यांना जे सांगेल ते काम त्यांच्याकडनं करून घेतो. राजकारणामध्ये पण त्यांना त्यांचा
म्हणजे हातखंडा असतो, त्यांना वोटिंग करून घेतात, पैसे पाणी देतात किंवा अन्य काही मार्गाने ते जातात. पण आजचा पाटील राहिला नाही. कारण आज आरक्षण दिल्यामुळे, रिझर्वेशनमुळे सर्वसामान्य कुटुंबातला माणूस गावचा पाटील होतो, गावचा सरपंच होतो. आणि म्हणून मला वाटलं की जे पाटील शोषण करायचा गरिबाचं, त्या पाटलाच्या हातून गाव कधीच निसटले. कारण आता पाटील बदलत चालले, पाटीलकी बदलत चालली. कवितेचं शीर्षक आहे गाव त्याच्या हातून कधीच निसटलं. कवितेचं शीर्षक आहे गाव त्याच्या हातून कधीच निसटलं. पाटलाचे विचार पहिल्यापूनच बुरसटलेले, पाटलाचे विचार पहिल्यापूनच बुरसटलेले. बाई बाटलीच्या नादापायी सारं गाव विस्कटलंय. पहिल्यापून त्याला कुत्रं विचारत नाही बघ, पहिल्यापून त्याला कुत्रं विचारत नाही बघ. उगा तुम्ही भाव देता अशा गाव लुटारूला अजून किती साथ देता. प्रत्येक वेळच्या इलेक्शनला तो सांगेल तेच खरं. सगळी शिटं पडली तरी पाटलाचंच घोडं पुढं. त्याला त्याची जागा आता दाखवून द्यायची वेळ आली. त्याने केलेल्या पापाची आज साऱ्या गावाला आठवण झाली. थोडं विचार करून सांगा, असं गांडू माणूस आपलं पुढारी कसं असेल बरं. लोकशाही मार्गाने, पवित्र मताच्या अधिकाराने त्याला कायमचं भूमिगत करा बरं. त्याच्यावर झाडं पण उगवणार नाही असं जमिनीत गाडायचं कायमचं बरं. ते बेनं बुरसटलेले विचार घेऊन आजही अस्तव्यस्त पसरलंय. खरंच सांगतो मायबापा हो, भावा बहिणींनो, तरुण मतदारांनो, आपण त्याच्यासाठी केलेलं ते सारंच विसरलंय. आणि गाव त्याच्या हातून कधीच निसटले, गाव त्याच्या हातून कधीच निसटले. हे गावखेड्याची सल असलेली किंवा गुलामाला अजून गुलाम करायचं, शोषित करायचं, अशा पद्धतीचं जे लोकांचं ते म्हणणं होतं किंवा तशा पद्धतीची एक परंपरा होती, एक रूढी होती. मला पुढची एक कविता शेतकरी बांधवांसाठी सांगायला आवडेल. ती सामाजिकच आहे, सामाजिक अशी आहे, संवेदनशील आहे. कवितेचं सांगण्या अगोदर मी सांगेल की शेतकरी हा, कवितेतून तुम्हाला ते सगळं कळेलच, पण शेतकऱ्याचं अश्रू जे आहेत, आजही शेतकरी किती दुःखातून जातोय आणि काय काय होतं या देशामध्ये. आजही आपण बघितलं तर 4-5 रुपये किलो कांदे आहे, त्याची कॉस्ट जी काय आहे, प्रोड्युसिंग कॉस्ट पण येत नाही आहे किंवा अनेक मालाचे भाव ढसाळलेले असतात. आणि शेतकरी मालाला कोणी लाईन लावत नाही. पण कोरोना जसा लॉकडाऊनची शिथिलता झाली तशी देशी आणि विदेशी दारूच्या दुकानासमोर अनेक किलोमीटरची लाईन लागली. पण तिथं आपण कुठलाही भावटाव करत नाही, पण शेतकऱ्याशी आपण खूप अन्यायकारक वागत आहोत आणि शेतकऱ्यांचे अश्रू आपणच कधी पुसत नाही, आपण स्वतः शेतकरी असतानाही. कवितेचं शीर्षक आहे शेतकऱ्यांचे अश्रू. मातीमध्ये डिपॉझिट करतो त्याचा परतावा अर्धाच असतो नेहमी. मातीमध्ये डिपॉझिट करतो त्याचा परतावा अर्धाच असतो नेहमी. कालवणाला तेलच नसते जर पाहुणा आला कोणी. इतर दिवसांची काय हाल असेल जरा अंदाज करा तुम्ही. पिकवलेलं बरंच मातीत मिळतं, कधी अवकाळी पावसांनी तर कधी बदलत्या हवामानांनी. सावकाराच्या बेभाव व्याजानी, मातीमोल भावानी. शहरी नोकरदार लोक तुम्ही, दारं बंद करून खाता तुपाशी. आमची लेकरं कधी अर्धपोटी तर कधी उपाशी. दवाखान्याला जात नसतो, पैसा नसतो उशाशी. डोकेदुखीची गोळी आणतो करून उसनवारी. वर्षाकाठी घेणे होत नाही बायकोला 6 वारी. पोरांच्या शिक्षणाची ऐका तुम्ही कहाणी. एकाला वही तर दुसऱ्याला पेन, एकाकडे पेन्सिल तर दुसऱ्याकडे खोडरबर. अभ्यासक्रमाची पुस्तके त्यांना कधीच घेतली नाही. लेकरं आमची अजून आईबापावर रुसली नाही. पावसाळ्यात घर गळतं, पाणी धरतो भांड्यांमध्ये जागोजागी ठेवून. बादली घमेला आणि पाटी. सारा दिवस उन्हात राबतो चोळून अंगाला माती. आणि घरी आल्यावर टीव्हीत पाहतो आपली माती आपली माणसं. त्यात आपलं कोणी दिसत नाही. शेतकऱ्याचे अश्रू खरंच कोणी पुसत नाही, खरंच कोणी पुसत नाही, खरंच कोणी पुसत नाही. अजून एक
जीवनाची एक भावस्पर्श कविता मी आपल्याला ऐकवतो. जीवन म्हणजे असतं तरी काय. अनेक कवींनी सांगितलं की लाईफ इज नथिंग बट इट इज जर्नी बिटवीन बर्थ टू डेथ. लाईफ इज ups and down. Life is full of sorrows and happiness. Life is nothing but it is just an adjustment. प्रत्येकानं आयुष्याची व्याख्या आपल्या आपल्या पद्धतीने केली आहे. पण खरं तर आयुष्य हे 2 श्वासातील अंतर आहे. आपल्याला ते 2 श्वास आपण घेतो आहोत त्यातील अंतर म्हणजे आयुष्य आहे. कवितेचं शीर्षक आहे 2 श्वासातील अंतर. 2 श्वासातील अंतर त्याचे जीवन असे नाव. हृदयाची स्पंदने आठवण करून देती प्रेम तुम्हावर अपार. बोलून घ्यावे गोड सर्वांशी प्रेमाचे शब्द 4. 2 श्वासातील अंतर त्याचे जीवन असे नाव. अहंकार हवा कशाला, अहंकार हवा कशाला, डोळ्यात देखत आपल्या जळून गेली रंका आणि राव. अहंकारी जगतो फक्त माझाचे महिने 4. 2 श्वासातील अंतर त्याचे जीवन असे नाव. कर्म कुणाचे कसेही असो आपण नेहमीच करावा मदतीचा पुढे हात. जे जे करणे शक्य दुसऱ्यांसाठी मनापासून करा म्हणतो राव. 2 श्वासातील अंतर त्याचे जीवन असे नाव. स्वार्थापायी तुडवितो आपलेच आपण राव. भावभावकी सोडून द्यावी, भावासाठी राज्य सोडून गेला वनवासी राम. 2 श्वासातील अंतर त्याचे जीवन असे नाव. अनंतात उडून घेईल एके दिवशी काळ. डोकं फोड का म्हणून करता क्षणभंगूर आयुष्यात तुम्ही राव. 2 श्वासातील अंतर त्याचे जीवन असे नाव. अंतिम क्षणाची बातमी पडेल ज्याच्या कानी डोळ्यातून टपकावे त्याच्या पाणी. असे जीवन जगलो तर सार्थक होईल राव. 2 श्वासातील अंतर त्याचे जीवन असे नाव. 2 श्वासातील अंतर त्याचे जीवन असे नाव. त्याचे जीवन असे नाव. अजून एक सामाजिक आशयाची मला आपल्याला एक कविता ऐकायला द्यावा लागेल. मला ती कविता सांगणं मला खूप आवश्यक वाटतं की हल्ली माणसं, मला वाटतं सोशल मीडिया आला आणि हे सगळं काही आल्यानंतर माणसं खूप लोक एकमेकांच्या जवळ जातील आणि माणसं खरंच आपण कोण आहोत, आपलं अस्तित्व विसरून जातील, जात विसरून जातील, आपला धर्म विसरून जातील, आपला रंग विसरून जातील. पण असं काही झालं नाही. उलट या सोशल मीडियामुळं माणसं जातीची धर्माची आपले ग्रुप तयार करायला लागली आणि मला वाटतं कुठेतरी राष्ट्रीय एकात्मतेला त्याचा एक मला धोका वाटतो आहे. माणसाने आपल्या समाजाशी, आपल्या जातीशी, आपल्या समूहाशी आपली नाळ असावी, पण दुसऱ्या जातीचा किंवा दुसऱ्या माणसाचा, दुसऱ्या लिंगाचा, स्त्री पुरुष असा भेदभाव पण नाही झाला पाहिजे असं मला वाटतं. मध्यंतरीच्या काळात आणि खूप साऱ्या कोरोनाच्या अगोदर खूप सारी मोर्चे निघत गेली आणि म्हणून कवितेचं शीर्षक आहे माणसं इथली मोर्चे झाली. माणसांचे आता रूपांतरच मोर्चात झालेलं आहे. कवितेचं शीर्षक आहे माणसं इथली मोर्चे झाली. जातीची गाठ मनामनात कॅन्सरसारखी तयार झाली. का म्हणून माणसं इथली मोर्चे झाली? एक जात दुसऱ्या जातीवर दगड भिरकवू लागली. माणसं पशुपेक्षाही नीच का म्हणून वागू लागली? माणसं इथली मोर्चे झाली. मनगटात जोर असलेली दुबळ्यांना पिळू लागली. गरिबाला मारून सोजातीची गोडवे गाऊ लागली. का म्हणून माणसं इथली मोर्चे झाली? आहे का अशी कोणती जात, आहे का अशी कोणती जात तिचा मोर्चा निघत नाही? रंगे झेंडे कशी जात सांगू लागली. का म्हणून
माणसं इथली मोर्चे झाली. जातीची पेर पुन्हा नव्यानं कोणती शक्ती करू लागली. काही पण म्हणा, एकात्मता आज धोक्यात आली. का म्हणून माणसं इथली मोर्चे झाली. माझ्या भारतीयत्वाची ओळख करून देणारा फक्त तिरंगा हातात धरायची आज गरज वाटू लागली. का म्हणून माणसं इथली मोर्चे झाली. का म्हणून माणसं इथली मोर्चे झाली. मला अजून एक कविता आपल्याला ऐकवायला लागेल की आपण कितीही काही झालं, आज कोरोना आला, चीनने असं केलं तसं केलं आणि चीनकडे अनेक देशांनी नुकसान भरपाईचा दावा ठोकलेला आहे. आपणही चीनी वस्तू खरेदी न करायचा स्वदेशीचा नारा आपले प्रधानमंत्री आदरणीय नरेंद्र मोदीजींनी तर आपल्याला आव्हान केलेलं आहे. पण काही असलं, कोणी काही केलं की कोणी कितीही चुकीचं वागलं तरी आपण चांगलं वागलं पाहिजे. आणि म्हणून आपण बघा, विचारी माणूस हा शब्दांची लढाई शब्दाने लढत असतो. तो कधी फिजिकली कोणावर अटॅक करत नाही. म्हणून युद्ध करायचं नाही, काही होऊ देत, युद्ध करायचं नाही. युद्धाने अजून आपली हानी होणार आहे. आणि म्हणून कवितेचं शीर्षक आहे घोषणा टाळा युद्धाची. युद्ध करण्याची वेळ जरी आली तरी ती टाळली पाहिजे. कवितेचं शीर्षक घोषणा टाळा युद्धाची. पहिल्या दुसऱ्या महायुद्धानंतर माणुसकीचा लवलेश आत्तापर्यंत टिकला. अणुबॉम्ब फेकला की माणसाबरोबर माणसातील माणूस संपला. पुढच्या पिढीला लागेल युद्धाचाच डांग्या खोकला. एकाची चूक सर्वांना भोगावी लागेल. निर्णय घेण्यापूर्वी आता विचार करावाच लागेल. जरा अणुबॉम्ब फेकण्यापूर्वी आठवण करा हिरोशिमा आणि नागासाकीची. त्यात होरपळलेल्या भावनांची, भाजलेल्या जीवांची, लुळ्या पांगळ्या शरीरांची, भोगाव्या लागलेल्या परिणामांची. पुनरावृत्ती टाळा झालेल्या चुकीची. दहशतवाद निपटावा इच्छा आहे सर्वांची, पण कसा? रक्तपात हा नको मानवा. ही वाणी स्मरा बुद्धाची आणि घोषणा टाळा युद्धाची. घोषणा टाळा युद्धाची. घोषणा टाळा युद्धाची. बऱ्याचदा असंही होतं की मला वाटतं आपण एक 5 मिनटं अजून घेऊया. आणि मला वाटतं मी अजून 1-2 कविता आपल्यासमोर सादर करणार आहे. हे माझं जे पुस्तक आपण बघत आहात, या कवितेचं जे माझं प्रकाशन झालेलं आहे नुकतंच. आणि या कविता संग्रहाला आदरणीय जे श्रीपाल फडणीस आहे, डॉक्टर श्रीपाल फडणीस यांची प्रस्तावना आहे. अनेक सारे महाराष्ट्रातील ज्येष्ठ नामवंत साहित्यिक याचे प्रास्ताविक याच्यावरती समीक्षण करत आहेत. आणि तुषार प्रकाशन वसई, डॉक्टर अरुण घायबट यांनी याचं प्रकाशन केलेलं आहे. अतिशय दर्जेदार पुस्तक आहे. मला वाटतं कविता तुम्ही ऐकता तर तुमच्या लक्षात येत असेल, कविता मी तुमच्यासाठी निवडक नाही, बऱ्याचशा कविता अशाच घेत आहोत. पण या सगळ्याच कविता त्याच तोलामोलाच्या आणि ताकदीच्या आहेत. कवितेचं शीर्षक आहे संवेदना. वेदना कुणाची कुणा वाटे संवेदना. संवेदना कुणाची कुणा वाटे वेदना. भावना असते दाटलेली कधी काळी मनात ती दाबलेली असते चेतना. रक्त आटलेली मध्येच साठलेली बाहेर पडू लागते भावना असते प्रेरणा. तुला सांगू कसे आणि काय शब्द पडतील अपुरे. समजण्या अंतरीचे भाव नीट समजून घ्या रचना. आयुष्याच्या वळणावरती संकटे स्वागत करती. त्यांनाही समजावून सांगा तुमच्या नवनव्या योजना. धर्मप्रीत सांगते प्रेमाने समजून घ्या मंगल मैत्रीच्या आमच्या शुद्ध भावना. आमच्या शुद्ध भावना. अजून मला तुम्हाला सांगायला आवडेल की आपण हे सगळं करत असतो. सगळे लोक आज मला बघितलं तुम्ही, बऱ्याचशा आपल्या कविता आईची झाली, पत्नीची झाली, सगळी झाली. आणि बऱ्याचदा बाप हा उपेक्षित असतो. बापावरती लिहिणारे खूप सारे कमी लोक आहेत, कारण बाप रागीट असतो, तापट असतो. त्याचं बऱ्याचदा आपलं पटत नाही. माझाही बाप काही वेगळा नाही, पण बाप हा बाप असतो. आणि बाप कुणाचाही असला तो ओरडला, आपणही कुणाचे बाप आहोत, आता आपण ओरडतो आपल्या मुलांना, तर बापाचा रागही प्रेमच असतं. कवितेचं शीर्षक आहे बापाचा रागही प्रेमच असतं. बाप कुणाचाही असो जवळपास त्याचं वागणं सेमच असतं.
बाप कुणाचाही असो, जवळपास त्याचं वागणं सेमच असतं. बापाचा रागही प्रेमच असतं. त्याचं सीताफळासारखं वरवरचं त्याचं सीताफळासारखं वरवरचं कडक रूप आतून मऊ मधुर असतं. बापाचा रागही प्रेमच असतं. त्याच्या कडक शिस्तीचं काही सांगणं असतं. त्याच्या कडक शिस्तीचं काही सांगणं असतं. आपल्या हिताचं मागणं असतं. बापाचा रागही प्रेमच असतं. आधारवड, घराचं छत, मांगल्य, रोजच्या भाकरीची सोय करणारं तुफान असतं. बापाचा रागही प्रेमच असतं. बाप संस्काराचं देऊळ असतं. बाप घरातलं रेशन असतं. जेवणाची सोय करणारं एक जुगाड असतं. जमिनीवर चालणारं छोटंसं विमान असतं. लहान लेकराचं कधी खेळणं असतं. बायकोचं नेहमीचं बोलणं असतं. ज्याला नाही त्याला विचारा, बापाचं मोल काय असतं. बापाचं मोल काय असतं. बापाचा रागही प्रेमच असतं. बापाचा रागही प्रेमच असतं. मित्रहो, आता करोना सुरू आहे आणि करोनामध्ये खूप साऱ्या गोष्टी होत आहेत. करोनामुळे बऱ्याच लोकांची खूप अडचण झालेली आहे. कुणी कुणाला भेटत नाही, भेटता येत नाही, तोंडाला मास्क लावावं लागतं, पोलीस मारतात आणि खूप साऱ्या गोष्टी ह्या ठिकाणी होत आहे. आणि म्हणून करोनाच्या अनुषंगाने ह्या रिकाम्या वेळेत मी काही करोनावरती पण कविता केलेल्या आहेत. त्या लेटेस्ट आहेत. त्या माझ्या कथासंग्रहात, कवितासंग्रहात कुठेही नाही आहे. त्या एक दोन प्रेम कविता मी तुम्हाला ऐकवतो आणि आपली सर्वांची प्रेमानेच रजा घेईन. कवितेचं शीर्षक आहे तुला भेटायचं ठरलं. तुला भेटायचं ठरलं आणि करोनाने मध्येच डोकं वर काढलं. काय करणार आता. तुला भेटायचं ठरलं आणि करोनाने मध्येच डोकं वर काढलं. काय करणार आता. भेटून पण असंच बसावं लागेल. तू तिकडे आणि मी इकडे, एकमेकांकडे मास्क लावून संशयाने बघत. त्यापेक्षा भेटायचंच कशाला अजून काही दिवस. स्वप्नात येऊन बसत जा उशाला आणि म्हण जोर जोरात, गो करोना गो, गो करोना गो, करोना गो, गो करोना गो. करोना गो गेला आणि तो मेला आणि मी जगलो वाचलो तर आपण नक्कीच भेटू. नव्या दमाने आणि उमेदीने. तुर्तास तू पण थांबून घे आणि भावनांना माझ्या घट्ट मिठी मारून हृदय तुझ्या पाठवून दे, हृदय तुझ्या पाठवून दे, हृदय तुझ्या पाठवून दे, हृदय तुझ्या पाठवून दे. या कवितेनंतर एक सामाजिक आशय मला परत आला की करोना आला आणि करोनाने खूप काही काम या देशामध्ये अनेक लोकांना जे काही करणं शक्य नव्हतं ते करोनाने काम करून दाखवलं. जसं मला कधीकधी असं वाटतं की या देशामध्ये जातीयवाद प्रचंड प्रमाणात होता एक काळी. त्याच्यामध्ये सोशल डिस्टन्सिंग आलं, लोकांना अस्पृश्य समजलं गेलं, वाळीत टाकलं गेलं. मग त्यांना ते क्वारंटाईन त्या अगोदरच होता एक समाज. आणि आज सगळा समाज, अखंड समाज, अखंड जग क्वारंटाईन झालेलं आहे. आणि अस्पृश्यता आज माणसं कोणत्या जातीचे म्हणून नाहीत, त्याला करोनाने अस्पृश्यता तयार केली एक नवीन. आणि तिथे सोशल डिस्टन्सिंग वाढलं. आणि म्हणून करोनाने काही माणसाला एक काय म्हणतो ना, जमिनीवर आणण्याचं काम केलं. जे हवेत उडणारे होते त्या लोकांना थोडंसं शुद्धीवर आणण्याचं काम केलं. आणि म्हणून मला कधी कधी करोनाकडे पाहिलं की मला थोडी सामाजिक समता, करोना कधी गरीब श्रीमंत, जातीभेद किंवा धर्मभेद किंवा असं काही करत नाही आहे. आणि म्हणून मला करोनाचं थोडंसं एक वेगळ्या पद्धतीने मी करोनाकडे बघितलं आणि ही कविता मी सांगून आपली मी रजा घेईल. कवितेचं शीर्षक आहे करोना तू येऊन. करोना तू येऊन. करोना तू येऊन खूप मोठं काम करून गेलास. धर्मांध शक्तींना आडवा करून गेलास. जातीयवादी लोकांना तर पुरा भोंगळा करून गेलास. छूत अछूत पाळणारे किती चुत्या आहेत हे सिद्ध करून गेलास. करोना तू येऊन खूप मोठे काम करून गेलास.
तू माणसा माणसात समतेचे बीज पेरून गेलास. तुझ्यामुळे येणाऱ्या काळात इथली तथाकथित सवर्ण त्यांचे वागणं सुधारतील असा आशावाद निर्माण करून गेलास. सामाजिक अंतर पाळल्याने अस्पृश्यतेची जाण आणि झळ इथल्या सवर्णांना तू देऊन गेलास. करोना तू येऊन खूप मोठं काम करून गेलास. शतकानुशतकाच्या भाकडकथा आणि पोथीपुराणं मातीमोल करून गेलास. नवसाला पावणाऱ्या देवदेवतांची अवकात काढून गेलास. भविष्य सांगणाऱ्याची अवलाद सांगून गेलास. पैशावाल्याचा माज मोडून गेलास. अनेकांचा अहंकार गळून गेलाय. करोना तू येऊन खूप मोठं काम करून गेलास. माणसंच माणसाचे खरेखुरे मित्र आहेत हे सिद्ध करून गेलास. शतकानुशतके वाढलेले माणसातील अंतर तू कमी कमी करत गेलास. जे कुणालाही शक्य नव्हतं माणसाला शुद्धीवर आणणे अशा परिवर्तनवादी कामाने कायमची आठवण ठेवून गेलास. करोना तू येऊन खूप मोठे काम करून गेलास. करोना तू येऊन खूप मोठे काम करून गेलास. मला वाटतं खूप साऱ्या कविता माझ्याकडे आहेत. मला वाटतं आणि मला 1 तासाची वेळ दिलेली होती आणि 1 तास आपला या ठिकाणी होत आलेला आहे. अजूनही तुम्हाला एखादी कविता हवी असल्यास मी घेईल किंवा पुढच्या आपण एखाद्या सेक्टरमध्ये पुढे जेव्हा कधी आपली भेट होईल मला आमंत्रित केलं जाईल तेव्हा मी आपल्यासाठी नक्कीच धावून येईल. आपण सगळे या ठिकाणी आलात ऑनलाईन. आपला बहुमोल असा वेळ दिला आणि तुमच्या सगळ्यांसाठी ह्या कविता वाचताना मला विशेष आनंद होत आहे. अशाच पद्धतीचा आपला स्नेह प्रेम असू द्या. आपल्या सेवेसाठी मी कुठेही कविता वाचनासाठी सादरीकरणासाठी आपल्याला उपलब्ध आहे. आपल्याकडे येत असतो आणि मी कुठल्याही पद्धतीचं काय म्हणतो आपण त्याला मानधन वगैरे किंवा असं काही घेत नाही आहे. मी जिथे कुठे येतो तर माझ्या पैशाने येतो आणि सगळं काही माझं फ्री ऑफ चार्ज असतं. जे काही समाजाला माझं देणं आहे पे बॅक टू सोसायटी म्हणतो आपण. आपण शिकलेल्या पुढारलेल्या लोकांनी कुठल्याही पद्धतीची अपेक्षा न ठेवता चांगल्या मनाने चांगल्या भावनेने असं काम करावं असं मला वाटतं. आणि म्हणून आपल्याला कुठेही मला एखाद्या कार्यक्रमाला आमंत्रित करायचं असेल तर आपण माझा नंबरही नोट करून घेऊ शकता जे आहेत आणि मला सांगू शकता तुम्ही की सर तुम्ही आमच्याकडे कवी वाचनासाठी किंवा एखाद्या कार्यक्रमासाठी येऊ शकता. तर माझा नंबर आहे 9967676547 9967676547. माझा ईमेल आय डी आहे धर्माजी DHARMAJI dharmaji.kharath@pvp.sndt.ac.in. मित्र हो, आपल्या सर्वांशी बोलताना संवाद साधताना मला खूप चांगलं वाटतं आहे. मी सगळं काही सुरू केलं. माझा परिचय देण्याचं मात्र राहून गेलं तरी 1 मिनटामध्ये मी माझा परिचय सगळ्यात शेवटी देतो कारण मला आपला बहुमूल्य वेळ वाटला. माझा परिचय मी प्राध्यापक डॉक्टर धर्माजी खरात SNDTच्या मुंबईच्या महिला विद्यापीठामध्ये मी इंग्रजी विषयाचं अध्यापन करतो. तिथला मी एक लोकप्रतिनिधी शिक्षक विद्यापीठ शिक्षक नियुक्त सिनेट आहे. विद्यापीठाच्या इंग्रजी अभ्यास मंडळाचा मी सदस्य आहे. त्याचबरोबर महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती आणि संशोधन मंडळ अर्थातच बालभारती पुणे या संस्थेच्या ज्या महाराष्ट्राची जी संस्था आहे जी अभ्यासक्रम तयार करते त्या संस्थेचाही मी अभ्यासक्रम मंडळ इंग्रजी अभ्यासक्रम मंडळाचा सदस्य आहे. आणि आता जर आपली मुलं किंवा आता जे काही मुलं या ठिकाणी जॉईन झालेले असतील किंवा आपले पाल्य असतील जे 11वी-12वीला असतील तर त्या 11वी-12वीच्या पुस्तकामध्ये त्या पुस्तकाचं आय एम वन ऑफ दी रायटर्स मी एक लेखक आहे. आणि त्या पुस्तकाच्या पहिल्या पेजवरती तुम्हाला बोर्ड ऑफ स्टडीजची नावं वाचायला मिळतील. त्याच्यामध्ये माझंही नावाचा उल्लेख आहे डॉक्टर धर्माजी खरात. आपला स्नेह प्रेम असंच असू देत. आपल्याशी सगळ्यांशी बोलून मला खूप बरं वाटलं आणि मी या ठिकाणी आपली रजा घेतो. धन्यवाद. नमस्कार. पुन्हा परत भेटूया. जय बिरसा मुंडा. आणि आपल्या सगळ्यांना आपल्या भावी आयुष्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा देतो. आपलं खूप सगळ्यांचं मंगल हो. आपण करोनापासून वाचावं. आपण घरात राहावं. सेफ राहावं आणि आपल्या संपर्कात राहू आपण.
प्रत्यक्ष भेटलो नाही तरी चालेल, अशा पद्धतीचे आपण कॉन्फरन्समधून एकमेकांना संपर्कात राहू, आनंदी राहू आणि आनंद इतरत्रही सगळीकडे आपण आनंद द्विगुणित करू आणि इतरांनाही आपण आनंदी करू. धन्यवाद. या ठिकाणी मी थांबतो आहे. बाय.